एक मोठी बातमी समोर येतेय। सत्ताधारी पक्षांना जे हवंय तेच विरोधी पक्षांनी करायला नको असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना घरचा आहेरच दिल्याचं पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता रोहित पवारांनी सोशल मीडियाची पोस्ट केलेली आहे। तर आज सत्ताधारी महाशक्तीच्या विरोधात लढताना विरोधी पक्षांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारत एकत्र येऊन लोकांना सोबत घेऊन लढायला पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे। दोन पक्षांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात, पण लगेचच आघाडीवरून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं किंवा एखाद्या पक्षाला बी टीम म्हणणं योग्य नसल्याचं रोहित पवार म्हणाले। एक मोठी बातमी समोर येतेय। सत्ताधारी पक्षांना जे हवंय तेच विरोधी पक्षांनी करायला नको असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना घरचा आहेरच दिल्याचं पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता रोहित पवारांनी सोशल मीडियाची पोस्ट केलेली आहे। तर आज सत्ताधारी महाशक्तीच्या विरोधात लढताना विरोधी पक्षांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारत एकत्र येऊन लोकांना सोबत घेऊन लढायला पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे। दोन पक्षांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात, पण लगेचच आघाडीवरून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं किंवा एखाद्या पक्षाला बी टीम म्हणणं योग्य नसल्याचं रोहित पवार म्हणाले।